शाळकरी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान, कंडक्टरचा अरेरावीपणाला कंटाळून विद्यार्थ्यांनी केली तक्रार. पास असून स्वीकारणे, शिवीगाळ करणे, धमकी देणे प्रकारात वाढ, प्रशासनाने लक्ष देण्याची गरज. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाद्वारे सामान्य लोकांसोबतच विद्यार्थी सुद्धा मोठ्या प्रमाणात या बसचा उपयोग प्रवासाकरता करीत असतात. तसेच सरकारने शाळकरी विद्यार्थ्यांसाठी विशेष बस सुद्धा सोडल्या जातात. खेडोपाडी असणारे बाहेरगावील विद्यार्थी शहराच्या ठिकाणी शिकण्याकरता येतात. विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून शासनाद्वारे विद्यार्थ्यांकरिता वेळोवेळी बस सोडण्यात येतात. परंतु महामंडळाचे काही कर्मचारी हे आपल्या अरेरावीपणामुळे या शाळकरी विद्यार्थ्या जवळ पास असून सुद्धा रागावणे, शिवीगाळ करणे या प्रकारचे प्रसंग ऐकाव्यास मिळतात. अशाच प्रकारच्या परिस्थितीला कंटाळून विद्यार्थ्यांनी आज आगार शाखा व्यवस्थापक पांढरकवडा येथे निवेदन सादर केले. सदर विद्यार्थी हे करंजी या गावावरून करंजी, उमरी, पांढरकवडा येथे शिक्षणासाठी मुले शिकायला जातात. त्यांचे जवळ पासेस असून सुद्धा त्यांना बसमध्ये परवानगी मिळाली नाही. हा प्रकार सतत मागील 5-6 दिवसांपासून घडत असून बस मिळाल्यामुळे मुलींना नाईलाजाने घरी परत जावे लागत आहे. या प्रकाराला कंटाळून दिनांक 24 जुलै रोजी विद्यार्थ्यांनी बस समोर येऊन बसला थांबविले. बस क्रमांक MH40CM 3793 बसमधील कंडक्टर हिना मॅडम यांनी मुलींना शिवीगाळ केली. ज्यांच्याजवळ पैसे असेल त्याच मुलींनी बसमध्ये बसावे व मुलींना खाली उतरून दिले. तसेच कंडक्टर मेश्राम यांच्या अनेक विद्यार्थ्याकडून वारंवार तक्रारी येत असून मेश्राम यांच्याद्वारे सुद्धा विद्यार्थ्यांना रागावणे, गाडीतून उतरण्याची धमकी देणे, शिवीगाळ करणे या प्रकारच्या घटना वारंवार घडत आहेत व हा प्रकार वारंवार वाढत आहे. तसेच मुख्य रस्त्यापासून सखी गाव 1 ते 2 किलोमीटरच्या अंतरावर असून या मुलांना गावीन सोडता मध्येच मुख्य रस्त्यावर सोडण्यात येते. अशातच या मुलांना पायी दप्तराचे ओझे वाहत जावे लागते. या सर्व बाबींमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडत आहे. या संपूर्ण बाबीचे गांभीर्य लक्षात घेऊन या संपूर्ण प्रकाराची दखल घेऊन यावर उचित कारवाई करण्यात यावी. याकरिता विद्यार्थ्यांनी आज याबद्दल आगार प्रमुख यांना निवेदन सुद्धा सादर केले. या आधी पण या गंभीर बाबीबाबत विद्यार्थ्यांनी विनंती अर्ज व निवेदन दिले, परंतु आगार प्रमुखाद्वारे कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही व हा क्रम सतत चालू असून त्यामुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे. विद्यार्थ्यांची ही होणारी गैरसोय थांबवून मुलांना योग्य वेळी बस उपलब्ध करून देण्यात यावी. विद्यार्थ्यांना त्यांचे शाळेच्या वेळेवर बस उपलब्ध करून द्यावी अशी मागणी करण्यात आली. लवकरात लवकर यावर तोडगा काढून बसची सोय करण्यात येईल व कुठल्याही विद्यार्थ्याला यापुढे त्रास होणार नाही याची दक्षता घेण्यात येईल असे आश्वासन आगार व्यवस्थापकाद्वारे देण्यात आले. प्रतिनिधी न्यूज 24 आपकी आवाज. एवढा घाणघाण शिवाय देतात कंडक्टर आहे तो सुद्धा खूप घाणेरडा बोलतो, धमक्या देतो, तुमच्या पासवर लाल साईन करेल, असं तसं करेल म्हणून खूप जास्त बोलतो. तो आम्हाला जिथे तिथे उतरवायच्या धमक्या देतो. एकदा आम्हाला दातपाडी जवळ सुद्धा उतरवलं. लहान लेकरं हे एवढूल्या लेकरांना उमरी मार्ग जाताना बस एवढूल्या 2 लेकरांना उतरवून दिलं त्यांनी. हे बरोबर वाटते का उतरवायला? हे तुमच्या पैसे द्या, पैसे द्या, त्याला सुद्धा आम्ही तयार आहोत आमच्या तिकीटचे. पाच दाखवायला पाहिजे. मग 5 दाखवला मग आम्हाला घ्यायला पाहिजे कोणत्या बसमध्ये उतरवून. आम्ही करंजी ते पांढरकवडा. काही उमरीचे बी आहे, उमरीच्या शाळेतले म्हणजे करंजी ते उमरी जातात ना, काही करंजी पांढरकवडा जातात. काही घाबरू नका, हळूहळू बोला, फक्त सर्व सांगा. मल्टी उमरीचं नाव सांगा. एक जण एक आपली सकाळची बॅच आहे 6 ते आम्हाला 12 पर्यंत. तुम्हाला त्रास होऊ राहिला येताना आमची सकाळची यायला 6 वाजता यायला नाही 12च्या यायला. कुठल्या गाडीत तुम्ही
आम्ही येताना आम्हाला सेपरेट बस पाठवतात, जे बस पाठवतात ते, पण जाताना आम्हाला बसमध्ये घेत नाही. या बसमध्ये गेलं की त्या बसमध्ये बसा म्हणते, त्या बसमध्ये गेलं की आम्हाला म्हणतात की तुम्हाला बस लागते सेपरेट त्याला, आणि बस लावायला लहान मुली आल्या की त्यांना म्हणतात का किरकिर नाही करायची. कुठल्या गाडीला प्रॉब्लेम? आजचा विषय असा आहे, आणि हा जो आजचा विषय मी बोलून राहिलो हा यांचा नेहमीचा विषय आहे. आज मी तिकडनं येत होतो, पांढरकवड्यासाठी निघालो, मला करंजीवरून मला हे सर्व विद्यार्थी तिथे पांढरकवडा बस स्टँडवर दिसले, आपले सॉरी करंजी बस स्टॉपला दिसले. तिथे एक चंद्रपूर यवतमाळ बस उभी होती, त्यामध्ये मॅडम होती, कोणी हिना म्हणून ते माहिती नाही, कंडक्टरी. त्या मॅडमना या विद्यार्थी बसायला गेले, तर या विद्यार्थ्यांना त्या मॅडमनी माझ्या समोर म्हटलं की मी बसमध्ये मुलींना घेत नाही, मुलांना फक्त बसू देतो, मुलं विद्यार्थी. जर माझं जर खोटं असेल तर हे विद्यार्थी बाळ ऐकले. त्यानंतर सर हा विषय झाला, यांना घेतलं नाही, मुलांना घेतलं, 3-4 मुलांना उमरीला, करंजीवरून उमरीला जाणार होते. ठीक आहे, त्यांच्याकडे पास असताना सुद्धा त्यांना बसची तिकीट मागितल्या जाते, नेहमी मागितल्या जाते. पास असताना सुद्धा तुमचा हा पास बिलकुल चालणार नाही, आमच्या इथे चालणार नाही, आम्ही यवतमाळ डेपो, आम्ही चंद्रपूर डेपोचे आहोत, आम्ही वणी डेपोचे आहोत. आम्ही माझे नाव सागर, पत्रकार, करंजी, पांढरी. काय म्हटलं त्या गाडीचा प्रकार घडला, त्याचा गाडी नंबर आहे तुमच्या? हो, तक्रार देतो, तक्रार दाखल देतो. तुम्ही तक्रार द्या, तुमच्या विभागाला आजच फॉरवर्ड करायला सांगतो. बिलकुल. तुमच्या संबंधित जे आहे त्यांच्यासोबत येतो. असं निवेदन असं आहे विद्यार्थीचं पुन्हा की पांढरकवडा आपले वणीवरून येणारी, आता मग ती चंद्रपूर येणारी असो, आमच्या करंजीला कोणतीही गाडी येते, त्या बसमध्ये विद्यार्थी उमरीचे असो अथवा पांढरकवडा गाडी येणारी असेल तर पांढरकवडा, किंवा उमरी मार्ग जाणारी यवतमाळ बसेस असेल, कोणतीही बस, ज्या टायमिंग मध्ये विद्यार्थ्याचा टायमिंग आहे त्या टायमिंग मध्ये विद्यार्थ्याला बसमध्ये घेतलंच पाहिजे. ते मुलगी असो अथवा मुलगा असो, विद्यार्थी आहे ना, उद्याचं भविष्य आहे आपलं. बरोबर आहे सर. आमचं फक्त त्यांना हेच निवेदन होतं मॅडमला का तुम्ही असं का बोलले बा, आम्ही मुलींना घेतो मुलांना घेतो, हा भेदभाव कशामुळे? नाही ते तर देतोच. तिच्या संबंधित विभागाशी बोलून घेतो अधिकाऱ्यांची. आता काय म्हटलं होतं पांढरकवड्याची करंजी, त्याचा काय विषय? आम्हाला बसमध्ये घेत नाही. आमचे दोन टायमिंग असतात. एक आमची म्हणजे आमचं 5 ते 10 पर्यंतच कॉलेज आहे, त्याचा टायमिंग दुपारचा आहे, तो 11 ते 5 पर्यंत तो टायमिंग. आणि सकाळचं जे कॉलेज आहे 5वी ते 11वी 12वी त्यामध्ये, तर त्या टायमिंग मध्ये आम्हाला जायच्या वेळी 12ची बस लागते. तर 12च्या बसमध्ये आम्हाला घेतल्या जात नाही, नागपूर. सर आताची पुन्हा एक गोष्ट, आता माझ्या समोर जेव्हा विद्यार्थी तिथं बस अडवून आंदोलन करत होते त्यावेळेस पांढरकवडा, नागपूर पांढरकवडा एक बस, त्यानंतर लगेच 5 ते 10 मिनिटाच्या फरक मध्ये करंजीला पांढरकवडा 2 बसेस आल्या. आम्ही विद्यार्थी आम्हाला प्रेमाने सांगितलं कोणी ऐकते, आणि आम्ही पैसे पण घालायला तयार आहोत, पण आम्हाला घाणेरडी शिवी कशाला द्यायची? शिवा कोण केलं? शिवा कोणी दिलं? नाव काय त्यांचं? हिना म्हणून आहे. प्रॉपर. आणि आमच्यासाठी जाताना बस नाही आहे सर, आम्हाला जाताना बस 5ची बस पाहिजे आम्हाला. नाही, सूचना म्हणजे असं कसं होतं माहिती आहे, विद्यार्थ्याने नाही, सूचना म्हणजे तुमची कसं तुमची प्रोसिजर राहते सर. तुम्ही आता तिथं पाठवशील, मग त्यांचं आता 2 दिवस 3 दिवस 2 दिवस 3 दिवस म्हणजे विद्यार्थीचं नुकसान. शाळेमध्ये जाणार नाही का? नाही, शाळेमध्ये जाणार नाही का 2-3 दिवस? तुम्ही काहीतरी असं करा आज का यांना बस उपलब्ध करून द्या. उद्यापासून चालू झालं. सांगतो जे आहे अधिकारी त्यांना पर्यवेक्षक त्यांना मी सूचना देतो, ताबडतोब अशी यांची तुमचे काही अधिकारी सर असे आहे का आम्ही फोन वारंवार लावतो. आता तुमचे काय हे आगर प्रमुख देशमुख साहेब कोण आहे, वारंवार मी कॉल केला, मी त्यांना सांगितलं सर विद्यार्थ्याचा मामला आहे, हे करू नका. दादा म्हणे बस तुरंत पाठवतो, नंतर मग फोन स्विच ऑफ. आम्ही मग कोणाला सांगायचं? मग मीडियानं असं लिहिलं तसं लिहिलं म्हणजे तुम्ही आम्हाला सांगता सर, आम्ही तुम्हाला खूप कॉपरेट करतो, मग तुम्ही मग आम्हाला तुम्ही असं लिहिलं तसं लिहिलं. विद्यार्थी आहे ना सर, तुमचं कर्तव्य नाही का?
ठीक आहे, मी आजच ताबडतोब हे करायला सांगतो त्यांना. बोलून घेतो मी. आणि लास्ट इयरला तर आमची एक्झाम चालू असताना सुद्धा आम्हाला टायमिंगवर बस पाठवली. आम्ही बोललो होतो की किती मोठा आणि विषय आहे. आम्ही बोललो वर्ष होतो वाया की आम्हाला जाण्याला टाइमला आहे बस पाठवा. विद्यार्थ्यांना. तर आम्हाला पुन्हा बोलत होते वर्ष वाया यायचं तर गेलं. या बसनं नाही तर याला घरच्या जबाबदार बसनी जा. हे घरच्या मेश्राम गाड्या म्हणून काढा. मेश्राम मेश्राम म्हणून रस्त्याच्या खाली बोलतो, एवढा बोलतो, एवढा घाणीला बोलतो आम्हाला. मेश्राम म्हणून मेश्राम कंडक्टर तो म्हणजे शिव्या देते आम्हाला. डायरेक्ट येऊ नये. काहीच ऍक्शन उचलत काहीच नाही. एक दिवस घेतात, एक दिवस बसले होते, जास्तीत जास्त 2 दिवस डबल तसंच होतात. म्हणजे आमची शाळा शिकायची की नाही, शाळेत जायचं काम इथेच हे करायचं. आम्ही का घरून कामाला का घरचे का झगडा करायला इथे 10 वेळा तक्रार करायला थोडी पाठवतात. कितीदा यायचं आम्ही इथे, खूप आम्ही लावली नाहीये सर. आता इथे ती 12ची बस लावणार. आहे ना, वनी बस लावायला पाहिजे. ठीक आहे, एकदा ठीक आहे. आणि ते डेपो मध्ये तिथे बसून राहतात, ते टायमिंग सांगणार, ते सुद्धा टायमिंग नाही सांगत. ऑटो मध्ये ऑटोने जा म्हणते, ऑटोला त्यांना म्हटलं कोणी तर सांगितलं असं? तुम्ही बाहेर या मध्ये डेपोमध्ये बसून नाही राहत ते. या ऑटोमध्ये जायचं म्हणून. हा, टायमिंग सुद्धा नाही सांगत आम्हाला व्यवस्थित. 12ची बस राहिली तरी समजतं. फेल पडू नये. रोजच कशा काय बस फेल पडतात? वहिनी बस लागली नाही काय? ते लाभतच नाही 12:30 मग तुम्हाला लागले नाही का? 12:30. वाजून गेले 12:30. कोणी तर वावरामध्ये राहत नाही. ही बस आहे ना 217 नंबर मी उतरून याची एक ताबडतोब बस लावायला आणि सर्व विद्यार्थ्यांना अजिबात म्हणजे ते बस लावत चला आणि त्यांना घ्यायला सांगा. एक सूचना लावून टाका कामं सध्या आणि येताना जाताना यांच्यात कारवाई दोन्ही करा. टाइमला सर, आणि घ्यायचं. 5 वाजता जो तर तोच विद्यार्थी प्रॉब्लेम आहे. गाडी पाच वाजता तर पाचची बस आम्हाला विद्यार्थ्यांसाठी वेगळी पाहिजे. उमरी मार्गे पाहिजे आम्हाला बस जाताना. करंजीला, इथून करंजी उमरी मार्गे बस. बघतो मी. सर आता आम्हाला जो बस राहते ना उमरी याचा मार्गे, आहे. त्यातले घेत नाही उमरीवाले. हा, त्यांना घेत नाही. आम्हाला बस नाही राहिले त्यांनी घ्यायला पाहिजे ना. आम्हाला बस तिकडून त्या मार्गाची नाही राहिली त्यांनी घ्यायला पाहिजे ना. घेत नाही कोणते सर. कोणते घेत नाही. दरवाजा लावून देते चढताना. ते मेश्रामच लावते. डायरेक्ट ढकलून देते. ढकलून देते. आणि मेश्राम- आणि आम्हाला बाकी कंडक्टर पेक्षा सगळ्यात जास्त मेश्रामचाच त्रास आहे. त्याच्या घरचीच असल्यासारखा करते तो, जसं काय तो घरून बस आणताय तशासारखा. कारवाई कमरेच्या खाली बोलते तो. कमरेच्या खाली बोलते विद्यार्थ्याचं म्हणणं आहे. तात्काळ ऍक्शन. काहीच्या काही शिव्या देतात. काय असं बोलायचं असते काही पद्धत आहे का? लाल साईन करेन म्हणजे तुमच्या पासवर 5 धमक्या देत राहतो नुसतं. त्यांची विसर तक्रार दाखवून द्या. कितीदा यायचं आम्ही डेपो मध्ये, एक वेळ एकदा नाही आमची आलो. डेपोवाले ते अंकल म्हणतात की इथे किरकिर करू नका येऊन म्हणते. रोजचं कोण म्हणतात झालंय तसं? तुमचं. ते अंकल कोणते होते अंकल, त्यांचं नाव काय माहितीये का? इथं आहे ना डेपोत जे बी ड्युटीवर राहत असेल त्याच्यातला एक कोणी आता नाव आम्हाला आम्ही येत नाही, विद्यार्थीच येतात. आम्ही नेहमी साल्यासारखे जो बी येतो बसत इथं. असेल असं काहीच त्याला नाही. action बस वगैरे. तिथं लागली नाही तर आम्ही डायरेक्ट इथं येतो. तर ते म्हणते तुमचं तुम्ही पाहून घ्या म्हणते. आम्ही किती वेळ राहणार आहोत? तुमच्या संबंधित अधिकारी सोबत बोलतो. आणि तिथूनच हकलते जसं की आम्ही कचरा आहे तसे जनावर असल्यासारखं बाहेर निघा बाहेर निघा बाहेर म्हणते निघा. डायरेक्ट. मोठी इच्छा अधिकारी सोबत. अन्य का बस एक दिवस आम्ही सर. उमरीवरून जाताना बस उमरीवरून टाकायला सांगा ना, म्हणजे त्या हा, उमरी विद्यार्थ्याचा मार्गे. जाणं येण्याचा मार्गही मोकळा होऊन जाईल. बस, पाचची समजा बस आम्हाला यवतमाळवाले पाहिजे. बसनी नाही घेतलं तर पांढरकवडा उमरी हा. जसं सखीला सोडलं, उमरी मार्ग गेले, तिकडनं असं उमरी मार्ग टाका, तिकडं सोडा, इकडून वापस रिटर्न येतं. कुठली म्हटलं तरी पांढरकवडा वनी जे या हा, विद्यार्थ्यासाठी जे बस आमच्यासाठी बस येतात ना तुम्ही ते त्यांना उमरीवर सांगा. टाकून. तुम्ही पांढरकवडा पांढऱ्या 5 वाजताची आहे ना दुपारची बस, दुपारला जी बस येते 12ला एक येते ती. आणि तशीच 5ची पण सर, ती 6ची बस म्हणजे 6ला लागली. 6 पर्यंत आम्ही काय करणार इथे? विरोध नका करू. सर्व शाळा 5 पर्यंत सुटून जाते. तर यांचं म्हणजे हे काय आहे, 5 वाजता गाडी लावायला पाहिजे. ते बस वनी बस. वनी नाही करंजी जायसाठी हा. गाडी. इथून वनी आम्ही बस शाळेच्या लावते. मुली आहे ना, या लेकरांसाठी स्पेशल बस लागतात ना, वेगळी बस लागते ना शाळेच्या मुलांसाठी. जसं आम्हाला सकाळी घ्यायला येते तशी बस, तशी वेगळी बस. तशीच आम्हाला बस घरी जाताना पाहिजे. आणि ते फक्त विद्यार्थ्यांसाठी पाहिजे. बाकी सर्व यांना म्हणजे सेपरेट बस आहे. सखीसाठी आहे, बाईसाठी आहे, झरीसाठी 2-2 मिनिटांना गाड्या लागते. तशी आमच्यासाठी एक लावली तर त्यांची बरं. टायमिंग नुसार लागते, फक्त हा. करंजीचीच नाही लागत. आमच्या स्टाफचा प्रॉब्लेम आहे सर फक्त. बाकी कुठंच नाही. 6 वाजेपर्यंत आम्ही बसतो. 6 का त्या दिवशी 6:30 वाजेपर्यंत बसतो. 7-7:30 वाजता घरी 7 वाजता 7:15 वाजले आम्हाला. रातपाडी जवळ उतरवून दिलं त्या मेश्रामने. तुम्ही इथे- इथे येऊन बसा, आम्हाला सोडून द्या म्हणून. येण्यासाठी आणि जाण्याचा टायमिंग करंजी टू पांढरकवडा यांचं 5 वाजता शाळा सुटते, तर समथिंग शाळेतून इथे यायला त्यांना 10 ते 15 मिनिट लागतात. 5:15, 5:20ला वगैरे बस लावली तर यांना करंजीला तिथे पोहोचता येईल. हा करंजी टू पांढरकवडा मार्ग झाला. परत करंजी टू उमरी शाळेत विद्यार्थी आहेत, कमीत कमी 150 विद्यार्थी आहेत. 150 विद्यार्थीचे टायमिंग समथिंग वेगवेगळे असतात.
कोणाची सकाळी असेल, कोणाची 10 वाजता असेल, कोणाची 12 वाजता असेल. तर यांचा पण टायमिंग मला वाटते समथिंग 11:30चा आहे शाळेचा. 11:30ला यांना उमरीला टच व्हावं लागते 11:45ला समथिंग. जी यवतमाळहून येणाऱ्या बसेस आहेत त्यांनी जर या विद्यार्थ्यांना घेतलं तर उमरी यवतमाळ जातेच ना. हर 15 मिनिटाला एक बस आहे. मी काय म्हणतो सर, 150 विद्यार्थी एका बसमध्ये बसत शक्य आहे, मान्य आहे, पण त्यांनी 10 बस पाहिजे. तोच विषय होता जो चंद्रपूर नागपूरच्या ज्या गाड्या जातात तेच तुमचा विषय होता. त्याच्यात घेत नाही म्हणता हे पाठ नव्हतं तुमचं. चंद्रपूर यवतमाळ नाही म्हणजे सेपरेट नाही उमरीवाल्यासाठी, पण ज्या बस येते त्यांच्यात तर घ्या आम्हाला. होते ना जी बस आम्हाला घ्यायला आणि घ्यायला येताना बरोबर येते. सकाळी 6 वाजता आमची बस येतात, ती व्यवस्थित आहे येताना, ती सखीमध्ये सुद्धा. पण तीच बस आम्हाला घरी जाताना सेपरेट बस पाहिजे. आम्हाला घरी जाताना तीच बस लागली पाहिजे. जी घ्यायला येते ना आम्हाला ती बस लागली पाहिजे तिथे. तेव्हा ती जाताना कधी कधी लागते, कधी नाही लागत. एखादी दिवस लागते, 4-5 दिवस लागतच नाही ती बस. आणि ती जाताना लागली तर आम्हाला इकडेच सोडून देतात. सखीमध्ये नाही सोडून देत ती बस. सखीच्या आतमध्ये नाही टाकत. हायवेवर सोडून देते. रोडवरून सखी डिस्टन्स किती आहे तिथं? 2 किलोमीटर. तर त्याला उतरवायचं, पैदल चाल म्हणायचं. ड्रायव्हर राहू द्या, कंडक्टर राहू द्या, नाहीतर साहेबाला घेऊन जायचं तिथं. साहेब थोडंसं चला 2 किलोमीटर. साहेब लोकांनी जातो त्या दातपाडीला उतरवत जातो इथून. हा. तो चला म्हणतो, समजतं बस सोबत सोबत यायचं मग. ते आमचे दप्तर जे राहते एवढ्या लेकरांचे हा. होते ते यांच्या हातात द्यायचं. तर चला म्हणतो, तसंच करावं लागेल. आज बरोबर, आमची बोला. आम्ही हे चालू. तुम्हाला ते याच्यात बरोबर हो हो, आम्ही तर लिहून देणार, पण हे विद्यार्थीचा मामला लई मोठा आहे. आमच्यावर केस लावतो म्हणाली ती. हा. केस लावतो. कोण केस लावतो म्हणे? आम्हाला 552 नंबरची केस लावतो म्हणे. म्हणजे आमच्यावर 552 कोणाला म्हणजे तुला माहिती आहे का म्हणा? आम्ही कोणती केस लावायची मग तिच्यावरती अशी बोलली, भेदभाव केली तर मग आम्ही कोणती केस लावायची? ती केस लावायची गोष्ट आमच्या सोबत करून राहिली. कोणत्या नंबरची केस म्हणली तो? ते 552. मोहरजी ठीक आहे. यांची आता बस लागली आहे का? पहिले याचं ऐका सर, नंतर मी बोलतो. किलोमीटर आम्हाला चालायला लागतं. 5-6 किलो ओझं राहते बॅगेमध्ये. 5वीतल्या मुलांना इथं फाट्यावर सोडून देते. 2 किलोमीटर पैदल जायला लागते. आमचा जीव होता नाही. कुठे सखी सखीचा काय प्रॉब्लेम आहे मोठ साहेब? 20-25 मुलं राहते. त्याच्यातून 5वीतल्या मुलांना इथं सोडून देते. आमचा जीव होता नाही. सविस्तर एक द्या, मी त्यांच्यासोबत चर्चा करतो. हो तर नाही, मी तर सर कसं आहे माहिती आहे का, मी यांना कलेक्टर साहेबापाशी नेणार होतो. आगर प्रमुख साहेबाला मला भेटायचा होता स्पेशल. मी परवा दिवशी आलो होतो. मी म्हणे साहेब म्हणे इकडं आहो तिकडं आहो. मग मी ना सागर बोला कॉन्फरन्सवर घेतलो, रेकॉर्डिंग होती त्यांची. मग आम्ही पंचायत समितीचा तो साहेब कोण आले होते आपले, त्यांच्याशी बोलणं झालं. तर त्याचं कमीत कमी फोनवर तर बोलायचं, नाहीतर मग टोल फ्री नंबर तुम्ही देऊन द्या. असा हे नंबर आहे, तुम्ही याच्यावर कॉल करा. नंबर तर पाहिजे का नाही? रडू नको होते. गंभीर समस्या आहे. आता तुम्ही हे पहा सर, वेट किती आहे दादा? हे 2 किलो सर. हे 2 किलोमीटर जाणार का विद्यार्थी? मला तुमचं फक्त द्या, मी चर्चा करतो. हो, पत्र तर सर चालू आहे. आणि आता हे लाईव्ह बी होणार. आता इथून आता डायरेक्ट आता यवतमाळ बी जाणार. जर आज काही निकाल नाही लागला तर सर्व विद्यार्थी हायवेवर बसणार, सोबत आम्ही राहणार. चक्का जाम. आज आम्हाला निकाल काहीतरी पाहिजे. करंजीमध्ये या विद्यार्थ्यांनी स्वतः जवळपास 1 तास चक्का जाम आंदोलन केलं. ज्याचे गाडी नंबर त्याच्यात ते गाडी नंबर वगैरे ते मॅडमचा आहे. त्या मॅडमने जे बोललं ते लिहिलं आहे. पुन्हा लिहिणार ते विद्यार्थी लिहिणार. हे आता आम्ही तात्पुरतं ते पाठवलं विद्यार्थ्याच्या वडिलांना. हे जे पाठवलेलं आहे हे विद्यार्थ्याच्या वडिलांनी मला पाठवलेलं आहे. तर त्या मॅडमच्या संदर्भात जे आहे ते गाडी नंबर आहे, तिचं नाव आहे. आणि जवळपास 1 तास विद्यार्थ्यांनी गाडी रोखून धरली. पोलीस प्रशासनाच्या मध्ये शाळा सुद्धा बुडली आज आमची यांच्या त्या हिना मॅडममुळे. हिना कोण आहे तिच्यामुळे हे सगळं प्रकरण झालं, उघडकीस आलं. आणि याच्या दिवसापासून हा प्रकार सुरू बेटा आहे. काय आम्हाला 2 किलोमीटर पैदल जावं लागतं. कुठचा आहे तू? सखीचा सखी आमच्या रोडवर आहे. सखीला आमची बस टाकते, पण सखीमध्ये कधी कधी बस टाकत नाही आम्हाला जाताना. आम्हाला घ्यायला येते तेव्हा बस टाकते, घ्यायला येते ना आम्हाला शाळेत तेव्हा बस टाकते आणि सोडायच्या वेळी बस टाकत नाही. रोडवर सोडून देते. हायवे आहे तो बोगदा आहे मोठा, तिथून किती गाड्या चालतात तिथे सोडून देतात. आता 12 वाजताची घ्यायला येते आम्हाला सकाळी बस. पण दुपारचा जो प्रॉब्लेम आहे ना तिथे आम्हाला जाताना नाही ना बसू देत, येताना नाही बसू देत. येताना येतात घ्यायला, पण जाताना आम्हाला बसू देत नाही बसमध्ये. आणि आणि एक कॉमेडियन मॅडम आहे, त्यांचं नाव नाही ना आम्हाला तेवढं, त्या सुद्धा खूप बोलतात तसं. प्रॉपर इच्छा आहे तो? हो, मेश्राम इंचाच आहे तो. ते मोबाईल जे आहे ती नावच माहिती नाही. इच्छा आहे प्रॉपर? ते नाही माहित आम्हाला कुठल्या आहे ते. पण ती राहते अशी
नेहमी राहण्यासारखेच राहा. आम्ही आलो म्हणजे विद्यार्थ्यांना फक्त आम्ही सोबत आलो आज. हा, बस. आजचा दिवस विद्यार्थ्याचा आहे सर. तुम्ही ऍक्शन हा. घ्या, त्यांना त्यांची सोय पुरवा. त्यांना जर व्यवस्थित सगळं झालं, हे जे काही त्यांचे जे विषय तुम्हाला सांगत आहे ते जर सगळं झालं सर, तर आम्हाला इथे यायची गरज नाही, त्यांना इथे यायची गरज नाही आणि तुम्हालाही त्रास होणार नाही. संबंधित अधिकारी जे अश्लील भाषेत जे विद्यार्थ्यांसोबत बोलत आहे, ते मुलं असो मुली असो कुठलाही विद्यार्थी असो, त्यांना जर अश्लील भाषेत बोलत असेल तर त्यांच्यावर तात्काळ कारवाई करा. अन्यथा आम्ही विद्यार्थ्या स्टाईलनं विद्यार्थी जे करण त्याला सर्वस्व जबाबदार प्रशासन आणि